नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आय होप सर्वजण मजेतच असाल. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आफ्रिकेतील मच्छी मार्केट कसं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आफ्रिकेतील सोकोसे मॉलमध्येच मच्छी मार्केट पण अवेलेबल आहे. त्यांनी मच्छी मार्केट मॉलमध्ये छोटासा एक पार्ट ठेवलेला आहे. मच्छी मार्केट, व्हेजिटेबल्स जे नाही ते सर्व तुम्हाला या मॉलमध्ये मिळून जाईल. तसंच समुद्राजवळ असल्यामुळे इथे मच्छी भरपूर प्रमाणात लोकल मार्केटमध्ये पण विकली जाते. तर चला मग आतून आपण आता पाहूया. समोर जो तुम्हाला बूचर हा असा जो पार्ट किंवा एक छोटासा विभाग दिसतो आहे, तिथे तुम्हाला चिकन, मटन, फिश किंवा अदर जे काय तुम्हाला नॉनव्हेजमधलं जे जे पाहिजे ते मिळेल. फिश खराब होऊ नये म्हणून त्यांनी बर्फाच्या खाड्यांमध्ये बघा फिश ठेवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत अवेलेबल. जसे की इंडियामध्ये कोळंबी अवेलेबल आहे, सुरमई, बोंबील, पॉपलेट हे वेगवेगळे प्रकार जसे इंडियामध्ये अवेलेबल आहेत तसेच इथे पण अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता त्यांनी फ्रेंचमध्ये त्याची नावे दिलेली आहेत, त्यांची प्राईस पण दिलेली आहे. खूप मोठे मोठे मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता. हा जो ब्लॅक कलरचा तुम्हाला फिश दिसतोय पेतीथॉन, तो 2600 सिफाचा आहे. म्हणजे जवळपास 1 kg इंडियाचे 250 ते 300 रुपये होतात. तसेच इथे बघा पोर्कचा पार्ट अवेलेबल आहे. पोर्कचं तुम्हाला म्हणजे हे वेगळ्या प्रकारचे अंडी पण अवेलेबल आहेत इथे. हे पोर्कचं तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स बघायला मिळतील इकडे. पॅकेटच असतात असे. ते नाहीये. तसेच त्यांनी ती जे बनवलेलं चिकन असतं ते घेतलेलं आहे. तर ते तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते. थांब, मी तर फोटो नाही काढत आहे. थांब.
आम्ही आत्ताच घरी पोहोचलो आणि काय आणलं ते म्हणलं चिकन वगैरे तिथे घेतलेलं मी, पण तिथला व्हिडिओ मला बनवता आला नाही. घेतलंय पण मला प्राइस वगैरे तुमच्यासोबत शेअर नाही करता आली. त्याच्यामुळे मला घरी जाऊन तुम्हाला त्याची प्राइस वगैरे काय आहे, कसं केजी आहे ते चिकन किंवा फिश वगैरे. मी चिकन घेतलं, फिश मग तुम्हाला दाखवत मी कसं आहे ते, मी काय काय आणले, चिकनची प्राइस वगैरे काय आहे ते. फ्रान्स हे आफ्रिकेतील दूध असं आहे आणि याच्यावर बघा एक्सपायरी डेट बघू शकता तुम्ही 13/10/2022 आहे. त्याची पॅकिंग डेट आहे. जवळपास जानेवारीला दूध हे पॅक झालेलं आहे आणि ऑक्टोबरमध्ये दुधाची एक्सपायरी संपणार आहे. तुम्ही पाहू शकता म्हणजे जवळपास 1 वर्ष ही दुधाची बॉटल राहते, काही नाही होत हे पॅकेट. तसेच मी चिकन आणलेलं आहे बघा. चिकन पण जवळपास किती 1 kg आहे. 1 kg 3267 सिफाचं आहे ते. जवळपास इंडियाचे 350 रुपये होतात. 350 रुपये kg चिकन आहे आफ्रिकेमध्ये. तसेच मी फ्लावर पण घेऊन आलेली आहे. फ्लावर आहे 822 kg, जवळपास पाऊण किलो आहे. 2047 सिफाचा म्हणजे जवळपास 250 रुपये किलो आहे. आणि हे कॅनडियाचे दही पण आणलेलं आहे मी. तर दही तुम्ही बघू शकता, त्याची पण एक्सपायरी 6 जुलै 2022 आहे. जवळपास 15 दिवस हे दही असं डब्यामध्ये पॅक असतं. हे डबा बघा तुम्ही बघू शकता, असा असतो. तसेच मी मुळा आणलेला आहे, परत काकडी आणलेली आहे, कांदे आणलेले आहेत. कांदे बघा कसे तिथे, कांदे पण तसेच बघा. हे 1200 जवळपास 1 किलो 250 ग्राम आहेत. 1 किलो 250 ग्राम 573 सिपा, जवळपास 600 सिपा म्हणजेच 70 ते 80 रुपये किलो आहेत. तसेच ॲपल पण आणलेले मी. ॲपल पण बघा जवळपास 1 किलो आहे. तर 1 किलो 1228 सिफाचे म्हणजेच 140 रुपये होतात इंडियाचे. तसेच मी वेपर्स वगैरे. तुला बाय कर, बाय. अशा रीतीने आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.